नमस्कार मित्रांनो, निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे। तर यांना दर महिन्याला 1500 रुपये देण्यात येतात। तर आता एकूण 2 महिन्याचे म्हणजे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे एकूण 3000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। या संदर्भातला शासन निर्णय सुद्धा आलेला आहे। तसेच कोणत्या जिल्ह्याला किती निधी मिळालेला आहे संजय गांधी निराधार योजनेसाठी आणि इतर योजनेसाठी ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी जिल्ह्यानुसार यादी देण्यात आलेली आहे। ती यादी सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। ही माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रांना नक्की शेअर करा। संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी सन 24-25 या आर्थिक वर्षाकरिता वितरणबाबत हा निर्णय आहे। 24-25 आर्थिक वर्षामध्ये अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकरता संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अंमलबजावणीसाठी ₹300 कोटी इतका अर्थसंकल्पीय तरतूद निधी मंजूर करण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकरता संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी रक्कम ₹95,28,44,500 इतका निधी संदर्भ क्रमांक 5 येथील शासन निर्णयान्वये सर्व जिल्हाधिकारी यांना वितरित करण्यात आलेला आहे। आता या ठिकाणी 2 महिन्याचे म्हणजेच ऑक्टोबर व नोव्हेंबर 2024 या कालावधीसाठी 46,82,12,689 इतका निधी 2 महिन्यासाठी जे आहे ते वितरित करण्यात आलेला आहे। इतका निधी या शासन निर्णयाने सोबतच्या विवरणपत्राप्रमाणे वितरित करण्यास शासनाद्वारे मान्यता देत आहे। तसेच मासिक विवरणपत्रानुसार निधी पुढे मागे ओढून घेण्याची सुविधा अर्थसंकल्पीय अंदाज वितरण व संनियंत्रण प्रणालीवर देण्यात आलेली आहे। तर 2 महिन्यासाठी 46,82,12,689 इतका निधी देण्यात आलेला आहे सर्व जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये। तर आता लवकरच आता जे काही वितरण आहे ते होणार आहे। तर डीबीटीच्या माध्यमातून हे वितरण होईल आणि जिल्ह्यानुसार यादी पाहायची असेल तर इथे जिल्ह्यानुसार यादीसुद्धा देण्यात आलेली आहे। यामध्ये राज्यातील सर्व 36 जिल्ह्याची यादी इथे तुम्ही पाहू शकता। यामध्ये तुमचा जिल्हा कोणता आहे तुम्ही इथे पाहू शकता। मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग, कोकण विभाग आहे, त्यानंतर नाशिक विभाग, पुणे विभाग, नागपूर विभाग, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभाग, अमरावती विभाग, अशा पद्धतीने संपूर्ण एकूण 36 जिल्ह्याची यादी या ठिकाणी पाहू शकता आणि सर्व टोटल 46,82,12,689 इतका निधी जे आहे ते सर्व जिल्ह्याला वितरित करण्यात आलेला आहे। आता लवकर यांच्या खात्यामध्ये हे जमा होईल। तर अशा पद्धतीची मित्रांनो महत्त्वाची माहिती होती। जे कोणी ओळखीचे असतील त्यांच्यापर्यंत माहिती शेअर करा। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। धन्यवाद।